नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वारंवार तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, हॉकीचे जादूगार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार या टोपण नावाने ओळखले जाते. पुढे पहा, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर विजय घाट. लक्षात ठेवा, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ विजय घाट. पुढे पहा, केंद्रीय आवळा संशोधन केंद्र कोठे आहे? तर फैजाबाद या ठिकाणी केंद्रीय आवळा संशोधन केंद्र आहे. कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे पहा, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पहा, चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? तर टार्टारिक आम्ल. लक्षात ठेवा, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल आढळते. पुढचा प्रश्न पहा, सफरचंदामध्ये कोणते आम्ल आढळते? तर मॅलिक आम्ल. कोणते आम्ल? मॅलिक आम्ल. पुढे पहा, पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी वाकडी दिसते, हे प्रकाशाच्या डॅश डॅशचे उदाहरण होय. तर अपवर्तनाचे. लक्षात ठेवा, पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी वाकडी दिसते, हे प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? तर अपवर्तनाचे उदाहरण आहे. पुढे पहा, प्रकाश किरण जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून भिन्न घनतेच्या दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्या मार्गात होणाऱ्या बदलास प्रकाशाचे डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. काय म्हणतात? अपवर्तन. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रकाश किरण जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून भिन्न घनतेच्या दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्या मार्गात होणाऱ्या बदलास प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोण म्हणाले? तर लोकमान्य टिळक म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळकांचे सुप्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांचा होता. पुढे पहा, पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट आहे? तर खंबाटकी घाट आहे. कोणता घाट आहे? खंबाटकी घाट. विद्यार्थी मित्रांनो, या घाटाचं वैशिष्ट्य काय आहे? तर वाहतूक दृष्ट्या महत्वाचा घाट आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे, पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट आहे? खंबाटकी घाट आहे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान कोणता घाट आहे? तर फोंडा घाट आहे. कोणता घाट आहे? फोंडा घाट. विद्यार्थी मित्रांनो, या घाटाचं वैशिष्ट्य काय आहे? तर कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा घाट आहे. लक्षात ठेवा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा घाट आहे. कोणता घाट? फोंडा घाट. कोल्हापूर ते सावंतवाडी. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, बिस्मिल्ला खां अली अहमद खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर शहनाई. लक्षात ठेवा, बिस्मिल्ला खां शहनाई वाद्याशी संबंधित आहे. अली अहमद खां हे सुद्धा शहनाई या वाद्याशी संबंधित आहे. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर संतूर. पंडित शिवकुमार शर्मा संतूर वाद्याशी संबंधित आहे. सुरक्षा आगकाडीच्या गुलामध्ये डॅश डॅश हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात, तर रेड लेड. काय? रेड लेड म्हणजेच काय? शेंदूर. पुढील प्रश्न पहा, दूध आणि दह्यात कोणते आम्ल आढळते? तर लॅक्टिक आम्ल. लक्षात ठेवा, दूध आणि दह्यामध्ये
लॅक्टिक आम्ल आढळते. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल आढळते? तर ॲसिटिक आम्ल. व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल आढळते. कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते? तर मुंबई. कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा आहे? तर गुजरात. युनेस्को दिन कधी असतो? तर 4 नोव्हेंबर युनेस्को दिन. रंगभूमी दिन कधी असतो? 5 नोव्हेंबर. रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर. सोन्याची संज्ञा कोणती? तर AU. सोन्याची संज्ञा काय आहे? AU. चांदीची संज्ञा कोणती? AG. चांदी संज्ञा काय आहे? AG. पाऱ्याची संज्ञा कोणती आहे? तर HG. HG ही काय आहे? पाऱ्याची संज्ञा आहे. टंगस्टनची संज्ञा कोणती? तर W. लक्षात ठेवा मित्रांनो, या संज्ञा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारल्या गेल्या आहे. सोन्याची जर विचारलं तर AU, चांदीची विचारली AG, पाऱ्याची विचारली HG आणि टंगस्टनची W. पुढे पहा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधीचा आहे? तर 1990. माहिती अधिकार कायदा कधीचा आहे? 2005. माहिती अधिकार कायदा 2005 या वर्षीचा आहे. बाल न्याय कायदा कधीचा आहे? तर 2000 या वर्षीचा. भिक्षा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1959. रेटिनावर तयार होणारी प्रतिमा कशी असते? तर वास्तविक, उलटी आणि वस्तूपेक्षा लहान. या ठिकाणी कशी असं पाहिजे होतं. ओके. रेटिनावर तयार होणारी प्रतिमा कशी असते? तर वास्तविक, उलटी आणि वस्तूपेक्षा लहान असते. पोलिओ लस प्रथम कोणी विकसित केली? तर जोनास साल्क यांनी प्रथम पोलिओ लस विकसित केली. जोनास साल्क. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये मित्रांनो खूप वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. भारताचे संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेचे सदस्य विविध प्रांतांच्या डॅश डॅश निवडून आलेले होते. तर विविध प्रांतांच्या विधानसभेद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला पर्यायामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा असं दिलेलं असेल. लक्षात ठेवायचे आहे, भारताचे संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेचे सदस्य विविध प्रांतांच्या विधानसभेद्वारे निवडून आलेले होते. पुढे पहा, भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी कुठून घेतल्या आहेत? तर भारत सरकार कायदा 1935. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहे. भारताची संविधान सभा कोणाच्या आदेशाने स्थापन करण्यात आली? तर कॅबिनेट मिशन. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत कोणत्या प्रकारच्या न्यायाचा उल्लेख आहे? तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा उल्लेख भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर चैत्यभूमी. लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर चैत्यभूमी. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून सांगायचं आहे चैत्यभूमी कोणत्या ठिकाणी आहे. ओके. पुढे पहा, पंडित नेहरू यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर शांतिवन. पंडित नेहरू यांचे समाधीस्थळ शांतिवन. पुढे पहा, उनिकी हे पुस्तक कोणाचे आहे? तर सी विद्यासागर राव यांचे पुस्तक आहे उनिकी. मुकुंदराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विवेक सिंधू. मुकुंदराज या पुस्तकाचे लेखक विवेक सिंधू. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचे आहे? तर पु ल देशपांडे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. बटाट्याची चाळ पु ल देशपांडे. 3 पैशांचा तमाशा हे पुस्तक कोणाचे आहे? तर पु ल देशपांडे. 3 पैशांचा तमाशा पु ल देशपांडे. पुढे पहा, लिटल मास्टर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर सुनील गावस्कर यांना
लिटल मास्टर या टोपण नावाने ओळखले जाते? लिटल मास्टर सुनील गावस्कर. मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर सचिन तेंडुलकर. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर. दात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर वैर बाळगणे. दात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? वैर बाळगणे. दाढी धरणे म्हणजे काय? तर विनवणी करणे. दाढी धरणे, विनवणी करणे. क्षयाचे जंतू शोध कोणी लावला? पहा, क्षयाचे जे काही जंतू आहे त्याचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कॉक यांनी लावला. डबल हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस. लक्षात ठेवा, डबल हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 50 वन लाइनर प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8805244018. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका पाहिजे असेल किंवा कोणत्याही विषयाची नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. टेलिग्राम ग्रुपला दररोज संध्याकाळी 9 वाजता 10 मार्कांची टेस्ट होत असते. जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.